शर्लिन चोप्राचं नाव सध्या सोशल मीडियावर खूप गाजतंय। कारण आहे तिनं ब्रेस्ट इम्प्लांट बद्दल केलेलं एक बोल्ड स्टेटमेंट। पण हे ब्रेस्ट इम्प्लांट नेमकं आहे तरी काय, चला जाणून घेऊयात सविस्तरपणे। सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर ब्रेस्ट इम्प्लांट ही एक कॉस्मेटिक सर्जरी आहे, ज्यामध्ये स्तनांचा आकार वाढवण्यासाठी किंवा स्तन भरीव दिसण्यासाठी सिलिकॉन किंवा सलाईननं भरलेले कृत्रिम इम्प्लांट लावले जातात। पण मग स्तनाचा आकार वाढवणं हे एवढंच कारण असू शकतं का? तर नाही, त्याची अनेक कारणं असू शकतात। जसं की कॅन्सरमुळे किंवा अपघातामुळे स्तन काढावे लागल्यास त्यांचा नैसर्गिक आकार परत आणण्यासाठी किंवा काही ट्रान्सजेंडर लिंग बदलण्यासाठी याचा आधार घेतात। या सर्जरीसाठी 1 दिवस लागतो। प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार महिनाभर योग्य आहार आणि काळजी घ्यावी लागते। एकदा रोपण केल्यानंतर हे इम्प्लांट आयुष्यभर टिकतात, ते खराब होत नाहीत। पण जर तिला ते काढून टाकायचे असतील तर ते सहजपणे काढता येतात। मात्र स्तनांचा आकार पूर्वीपेक्षा वेगळा दिसू शकतो, कारण स्तनाच्या नैसर्गिक उतींचा आकार कमी झालेला असतो। काही वेळा तर त्वचा सुरकुतल्यासारखी देखील दिसू शकते। तसंच काही महिलांमध्ये इम्प्लांट बसवल्यानंतर संधिवात, थकवा, स्नायू दुखणं, डोकेदुखी यासारखी अनेक लक्षणं दिसू शकतात। मात्र इम्प्लांट काढून टाकल्यानंतर ही लक्षणं कमी होऊ शकतात। याबाबत तुमचे विचार काय आहेत कमेंट्समध्ये नक्की सांगा। तुमच्या मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत सखीला फॉलो करायला विसरू नका।